न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शेतकऱ्यांना गायी आणि शेळ्या घेण्यासाठी क्लासिक ब्रीज कंपनीने नाशिक जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप केले आहे। याबाबत शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। क्लासिक ब्रीज ही एक गुंतवणूक कंपनी आहे, मात्र आमच्या कंपनीने दिल्ली, हरियाणा, चेन्नई येथील काही कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी CSR फंड प्राप्त केलाय। हाच CSR फंड आमची कंपनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी खर्च करत आहे। शेतकऱ्यांना गोधन उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी काम करीत आहे। आतापर्यंत सभा मंडप, शाळा, चौक, सुशोभीकरण, व्यायामशाळा यासाठी CSR फंड मिळायचा, मात्र गायी, शेळ्या, म्हशी घेण्यासाठी हा फंड उपलब्ध नव्हता। मात्र क्लासिक ब्रीज कंपनीने काही कंपन्यांशी करार करून हा निधी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कंपनीचे प्रकल्प अधिकारी विश्वास पाटोळे यांनी दिली आहे। क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून जी योजना आली होती, गायी शेळींसाठी 50% अनुदान, ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना होती। आपण शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचवली, ग्रामपंचायत मार्फत पोहोचवली, सरपंच यांच्याकडे आपण लेटर पोच करून त्यांना पत्रव्यवहाराद्वारे आपण त्यांना माहितीची सगळी पूर्ण माहिती जी ते पत्राद्वारे त्यांना दिली। या योजनेचा पूर्णपणे लाभ घेतलेले आपले दौंड सरपंच आहेत, यांनी पण या योजनेचा लाभ घेतला। क्लासिक ब्रीजतर्फे मी त्यांचं प्रकल्प अधिकारी म्हणून स्वतः व्हिजिट वगैरे केली, काही सगळ्या काही समोर पाहून घेतल्या। अजून काय राहिले रोलचा तरी या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशी मला पण वाटते। आणि दौंड साहेब पण यांनी पण गावकऱ्यांना अजून या योजनेत भाग घ्यायला हवा, यांना सांगा या योजनेचा फायदा जेवढा होता येईल तेवढा शेतकऱ्यांना मिळवून द्या। आजचा शेतकरी जो आहे 1-1.5-2 एकरामध्ये त्यांचं काही होत नाही। जो गाई आणि शेळी हे त्यांना जोडधंदा म्हणून एक दूध व्यवसायासाठी गाई आणि शेळी त्यांनी घ्यावी, या योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा, मी हे पूर्ण शेतकऱ्यांसाठी आवाहन करतो। नमस्कार, मी संतोष शंकर दौंड, राहणार जायगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत जायगाव येथे माझ्या मम्मी आता सरपंच म्हणून कार्यरत आहे। माहिती मिळाली की क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन यांचं 50% अनुदानावर गायी खरेदी करण्यासाठी योजना आहे। मी त्या योजनेत भाग घेतला आणि त्या योजनेसाठी फॉर्म भरला। त्यानंतर मला काही दिवसातच 40 ते 45 दिवसात 50% अनुदान प्राप्त झालं। त्या प्राप्त अनुदानानुसार मी गायांची खरेदी केली। मी 4 गायांसाठी फॉर्म भरला होता, त्यामध्ये 4ही पण गायांचं मला अनुदान प्राप्त झालं। त्यानंतर मी गायांची खरेदी केली आहे, त्यामध्ये एक दुधाळ गाय आहे आणि 2 गरोदर आणि एक साधी कालवड आहे, अशा 4 गायांची खरेदी केली। आणि खरंच मला खूप व्यवस्थित वाटलं की शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जो जोडधंदा मी शोधत होतो तो मला नक्की मिळाला। मी खूप दिवसापासून शेतीला कुठला तरी जोडधंदा मिळावा यासाठी प्रयत्न करत होतो। त्यामध्ये मला दुग्ध व्यवसायाची पहिल्यापासून खूप आवड होती। माझ्याकडे पहिले एकही गाय नव्हती, त्यानंतर मी या 4 गायांची खरेदी केली। आज शेतीला जोडधंदा म्हणून मी दुग्ध व्यवसायाची निवड केली आहे। सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की क्लासिक ब्रीज मनी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीतर्फे जी योजना राबवली जाते ती अति उत्तम आहे आणि खूप चांगल्या प्रकारे याचा बेनिफिट आहे। आणि खरंच मी त्या कंपनीचे खूप आभार मानतो की त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहोचवली। शेतकऱ्यांकडनं त्यांचे खूप खूप आभार। आणि या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठंतरी शेती व्यवसायाला कुठंतरी प्राधान्य दिलं जातं, याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो। मला जसं जी ह्या गायांचं अनुदान मिळालं तसं आपल्या सर्वांना मिळेल अशी मी खात्री देतो। सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पण या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाळ गाई घेऊन शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक आपली व्यवसाय निवडावा असं मला विनंती आहे माझी सर्व शेतकऱ्यांना। सगळ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यावा। धन्यवाद। एका गायीसाठी 42,000 रुपये, एका शेळीसाठी 7,000 रुपये, एका म्हशीसाठी 40,000 रुपये अनुदान मिळते। हे अनुदान 60 ते 90 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते। त्यानंतर त्यांनी गोधन विकत घेऊन बाजार समितीची पावती जमा करायची असते। यासाठी अगोदर मूळ रक्कम शेतकऱ्याला कंपनीला भरावी लागते। त्याच दिवशी मूळ रक्कम आणि अनुदानाची रक्कम या दोन्हींचा चेक शेतकऱ्याला मिळतो। सिन्नर, चांदवड या तालुक्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन अनुदान मिळवले। नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन पाटोळे यांनी केले।